तर नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख. मित्रांनो, सोशल मीडिया युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बांधकाम कामगारासाठी एक महत्त्वाची एक आनंदाची बातमी आहे. तर भांडी वाटप यासाठी जे फॉर्म भरण्यात येत होते त्याची वेबसाईट ही पुन्हा चालू झालेली आहे आणि याची अपॉइंटमेंट सुद्धा चालू झालेली आहे. ती फॉर्म कसा भरायचा आणि अपॉइंटमेंट कशी घ्यायची याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे hik.mahabcd.in. अपॉइंटमेंट या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर वेलफेअर बोर्ड हाऊस होल्ड किट. तर हे किट आहे आणि यासाठी आपल्याला आता नोंदणी करायची आहे. फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला इथे कामगार नोंदणी क्रमांक म्हणजेच त्याला आपण वर्कर रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा म्हणतो. आता हा नंबर तुम्हाला कुठे भेटणार, तर यासाठी आता आपल्याला याच्या वेबसाईटवर जावं लागेल. तर वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. तर प्रोफाईल लॉग इन करायचं आहे. तर BOCW यामध्ये आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि आपला नोंदणी करत जो मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे. आता फॉर्म भरताना जो दिला होता तो टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल आणि हा OTP इथे व्हॅलिडेट करायचा आहे. तर अशा पद्धतीने जो काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याची काही तारीख असेल, सगळी माहिती, तुमचा फोटो वगैरे इथे तुम्हाला दिसून येईल. आता रजिस्ट्रेशन नंबर इथे तुम्ही पाहू शकता. तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. रजिस्ट्रेशन नंबर हा दाखवतोय आपला फॉर्म ऍक्टिव्ह पाहिजे आणि अप्रूव्ह पाहिजे तर तुम्ही फॉर्म भरू शकता. तर रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला कॉपी करायचा आहे आणि पुन्हा या वेबसाईटवरती यायचं आहे. इथे आपल्याला कामगार नोंदणी क्रमांक भेटलेला आहे. आता रजिस्ट्रेशन नंबर भेटला आहे तो इथे टाकायचा आणि बाहेर क्लिक करायचा आहे. जसं तुम्ही बाहेर क्लिक कराल तर इथे तुम्ही तुमचा नोंदणीचा जो दिनांक आहे, नूतनीकरणाचा दिनांक, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आधार नंबर, तुमचं नाव, आता पूर्ण, त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ वगैरे इथं सगळी माहिती ऑटोमॅटिकली येणार आहे. आता फक्त तुमचा नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आणि सगळी माहिती A to Z इथे ऑटोमॅटिकली येईल. फक्त नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. तो कसा काढायचा मी तुम्हाला इथे सांगितलं आहे. तर त्यानंतर खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता एक ऑप्शन आहे, सिलेक्ट कॅम्प शिबिर निवडायचं आहे आणि आपल्याला कोणत्या कॅम्पमध्ये जायचे ते शिबिर निवडायचं आहे. तर आपल्या जवळच्या आसपासच्या कोणत्याही कॅम्पमध्ये आपण जाऊ शकतो. जे काही जवळ कॅम्प असेल तुमच्या गावच्या जवळ, यापैकी जो कॅम्प दाखवतोय, आता प्रत्येकाला वेगवेगळे कॅम्प दाखवतील. आता ज्या जिल्ह्यातले कॅम्प दाखवतील त्या तुमच्या जिल्ह्यातले वेगवेगळे कॅम्प हे असू शकतात. तर तुम्ही काही जवळचा कॅम्प असेल तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर अपॉइंटमेंट डेट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट डेटवरती क्लिक करायचं आहे. अपॉइंटमेंट डेटवरती क्लिक केल्यानंतर खाली येते तुम्हाला भेटीची तारीख म्हणजेच अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करायचा ऑप्शन येईल. इथे क्लिक करायचं आहे आणि इथे पाहू शकता इथे लाल रंगाचे आणि लाल रंगाच्या दिवशी सुट्टी असते. जे पिवळ्या रंगाचा आहे गोल त्यामध्ये अपॉइंटमेंट फुल आहेत आणि जे बाकीचे जे आहेत ते अपॉइंटमेंट तुम्हाला इथे भेटू शकते. ही तारीख तुम्हाला घ्यावायची आहे. तर इथे तुम्ही तुमच्या केसमध्ये ते वेगवेगळे जे तारीख आहे ते दिसून येते. जे काही तुम्हाला जवळची तारीख असेल ते तुम्ही तारीख इथे निवडू शकता. आता अपॉइंटमेंट घेऊ शकता. त्या अपॉइंटमेंटच्या दिवशी तुम्हाला तिथे जायचे आहे आणि भांडीची जे काही किट आहे ते घेऊन यायचे आहे. तर इथे तारीख निवडली आहे आणि त्यानंतर डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट हे एक याची PDF तुम्हाला इथे डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल. ती जी PDF आहे ती अगोदर प्रिंट करून घ्या आणि प्रिंट सो घोषणापत्र आहे ती सो घोषणापत्र आपल्याला अपलोड करायचं आहे. यामध्ये जे काही नाव आहे ते त्या नावाने त्या नावाचं नोंदणी क्रमांक जो तुम्हाला नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा. तर त्यानंतर यापूर्वीची सगळी माहिती वाचून घ्यायची आहे आणि त्यानुसार माहिती इथे भरायची आहे. आता माहिती वाचून खाली सही करायची आहे आणि ज्या व्यक्तीचा फॉर्म भरलाय त्या व्यक्तीचं नाव टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने सही आणि नाव जे आहे ते भरून दाखवलं. आता भरलेलं आहे अशा पद्धतीने भरलेल्या पुरुषाचं तर ते नावाने आहे. तर असं नोंदणी क्रमांक वगैरे टाकलेला आहे आणि जे काही रेषा आहेत त्या मारलेल्या आहेत आणि त्यानंतर सही आणि बांधकाम कामगार जो आहे त्या व्यक्तीचं नाव टाकलेलं आहे. आता हे आपल्याला अपलोड करायचं आहे. अपलोड कुठं करणार ते तर इथे आपल्याला खाली सेल्फ डिक्लेरेशनचा जो घोषणापत्र आहे, स्वघोषणापत्र, त्याचं फाईल चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि हे JPG फाईलमध्ये त्याचा फोटो काढू शकता आणि फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. आता फाईल अटॅच सक्सेसफुली झालं. आता डायरेक्टली प्रिंट अपॉइंटमेंट वरती क्लिक करायचं आहे. तुम्ही प्रिंट अपॉइंटमेंट वरती क्लिक केलं तर तुमचं काम इथे झालेलं आहे. तुमची अपॉइंटमेंट जी आहे ती क्रिएट झालेली आहे. आता जे फॉर्म भरलेले आहे त्याची प्रिंट आलेली आहे. याची प्रिंट काढून घ्यायची आणि जी प्रिंट आहे ती घेऊन काही अपॉइंटमेंट दिलेली आहे तिथे पोहोचायचं आहे.
त्याचा सर्व ॲड्रेस तुम्हाला इथे भेटेल. इथे नोंदणी क्रमांक दिसेल, तुमचं नाव दिसेल, गृहउपयोगी संच 17 प्रकारमध्ये एकूण 30 नग आहेत. त्या म्हणजे 17 प्रकारची भांडी, त्यामध्ये टोटल 30 भांडी तुम्हाला इथे भेटणार आहेत. आणि यामध्ये खाली जर आला तर सगळं वाचून घ्यायचं आहे. एकदा आपण जी तारीख निवडली आहे ती तारीख इथे येईल आणि कोणतं केंद्र आहे ते कोणत्या केंद्रामध्ये येईल. तसंच आपल्याला इथे गेल्यानंतर बायोमॅट्रिक घेतलं जाईल, म्हणजेच बोटाचे ठसे घेतले जाईल. आता ऑनलाईन फोटो तुमचा पासपोर्ट फोटो जो आहे तो समोर घेतला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला गृहउपयोगी संच म्हणजेच भांडी वाटप केलं जाणार आहे. आता काही तक्रार असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे, हेल्पलाईन नंबर आहे, त्यावरती तुम्ही इथे कॉल करू शकता. आता इथे शिबिराचा पत्ता आहे, तुमच्या पावतीवरती वेगळा असू शकतो. माझ्या पावतीवरती जी निवडले त्याचा पत्ता आला आहे. तुमच्या पावतीवरती इथे जो पत्ता दिसतो त्या पत्त्यावरती तुम्हाला जायचं आहे. आता इथे कोणतेही सही शिक्क्याची यावरती गरज नाही. तर प्रिंट काढून इथे घेऊन जावा आणि आपली भांडी लगेच घेऊन या. तर महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता आणि व्हिडिओ सर्वांना जर आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.